सर्वांना नमस्कार. प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे 8 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता विजयराव आज निघाले कोणाचं तरी लग्न जमवायला. बोलबच्चन स्वभाव असल्यामुळे आणि समोरच्याला पटवून देण्याची हातोटी असल्यामुळे असली कामं गळ्यात पडायची आणि मग त्यानिमित्तानं पुन्हा स्वतःच्या जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा. पुन्हा पुन्हा रंगात यायचा. आणि आज तो महाडला एक मुलगी बघून आला एका सहकार्यासाठी. मंजू म्हणाली, मला जायचं होतं दुसरीकडेच फिरायला आणि तुम्ही गेला मुलगी बघायला. आता आम्ही नाही बोलणार, जा. असं तिथं तो आल्यानंतर रुसून म्हणाली. आणि तो म्हणाला, मंजू करावं लागतं बाई, आपलं झालं की आपण मजा मारत बसायचं. असं कुठं असतं का? प्रत्येकाचं घोडं गंगेत न्हालं की बरं असतं. आणि ऐक की ए मंजुळा. आणि ती अजूनच रुसून म्हणाली, मी नाही ऐकणार, जा. मग तो गेला तिला मिठी मारायला. थोडीशी तिच्या मानेवर दाढी वगैरे टोचवली आणि तिला शहारून सोडली. आणि मग हळूहळू हात निघाले तिच्या मांडीकडे आणि ती खूप हसली आणि म्हणाली, आधी माझी पाठ चोळा, खूप दुखते, किती वाट बघते तुमची. आणि तो हसून म्हणाला, अच्छा, म्हणजे दाबून घेण्यासाठी वाट बघत होतीस का? तिनं त्याच्याकडे लटक्या रागात बघितलं आणि बोलायचं नाही ते बोलली अल्लडपणात आणि म्हणाली, दुसऱ्याकडून दाबून घेतलं तर चालेल का? त्याला आता आला राग आणि म्हणाला, बावलट कुठली, काहीही बोलते. ती म्हणाली, फक्त मला इतकंच म्हणायचं होतं, तुम्हीच दाबणार ना, मग तुमची वाट बघणारच की मी. तो म्हणाला, मंजू फक्त काही तास थांब ना, रात्री मस्त मालिश करतो. आणि ती त्याला समोरून छातीला छाती भिडवून मिठी मारत म्हणाली, तेव्हासुद्धा मालिश करण्यासाठी भरपूर काही राहील शिल्लक, चला. असं म्हणून त्याच्या बोटात बोटं घातली आणि बोटं दाबा म्हणाली. आणि मग त्यानं घट्ट बोटं दाबली. तिला थोडं बरं वाटायला लागलं. मग त्याच्या गळ्यात मिठी मारली आणि त्यानं तिच्या पाठीला दाब द्यायला सुरुवात केली. आणि पुढे टच व्हायची छाती तिची आणि दोघांचंही मस्त सुरू होतं. तो मागून दाबायचा आणि तिला त्याच्या छातीची भक्कम अशी भिंत होती. तिचंही काम व्हायचं आणि त्याचंही काम व्हायचं. मग ती म्हणाली, कशी होती हो नवरी? आणि तो म्हणाला, आ हा हा, काही कवळी काकडी होती मंजू ती. अगं तुझ्यापेक्षा कवळी होती नवरी. मंजू म्हणाली, मी 18ची होती. ती 16ची होती का? तो म्हणाला, अजिबात नाही, फक्त आणि फक्त 35ची होती. आणि ती हसून म्हणाली, हट, मग ती काय कोवळी झाली का? कसली निब्बार दिसत असेल. तो मला, नाहीतर काय, तिच्या या वयात तू 5 पोरांची आई झाली. आणि मंजू म्हणाली, खरंच कसं झालं ना ते सगळं मला कळलंच नाही. आणि तो म्हणाला, माझ्या बायकोची कूस सुपीक आहे आणि भाग्यवान आहेत माझी मुलं तुझ्या कुशीत जन्माला आली. आणि भाग्यवान आहे मी जे मला तुझ्या कुशीत झोपायला मिळतं. आणि ती म्हणाली, मग कसं कसं जमलं लग्न, सांगा ना. तो म्हणाला, अगं किती घोड नवरी होती ती, कुठं खपणार, आणि हा घोड नवरा, म्हणून जमलं. लमसम आहे बिचारा, हाताने करून खातो, स्वतः कपडे धुतो, वहिनी चांगली आहे त्याची, चपात्या वगैरे करून जाते, नर्स आहे ना ती पण. आणि हा पाठीमागे सगळं काम करतो बघ, भाज्या करतो, झाडून काढतो, कपडे धुतो, बहिणीवर ओझं होऊन राहत नाही. आणि लग्न जमना बघ. आणि मंजू म्हणाली, मग कोण कोण गेला होता? आणि मग गेले होते की हे सगळे पंचमहाभूत, रॉयल गँग, 5 सुवासने असल्यासारखे गेले होते मुलगी बघायला. का तर म्हणे तोंडले गोड ना सगळ्यांचं. आणि खरं सांगायचं तर काम फत्ते करूनच आले होते, जगणं जमवून आले होते. आणि मंजू म्हणाली, पण मुलगी बघावी ना नवरदेवानं स्वतःच्या हिमतीने आणि जगवावी सुद्धा स्वतःच्या हिमतीने. माझा नवरा कसा आहे हिंमतवाला. आणि अहो, बँकेत परत सोनं कधी ठेवायचं? तो म्हणाला, ठेवू की उद्या, सोमवार आहे. आणि आता सोमवारी सुद्धा वेळ नाही भेटला. तिनं पुन्हा त्याला फोन केला आणि म्हणाले, अहो 23-24 तोळं सोनं वागवते मी पर्समध्ये, बायको कोणीतरी उचलून नेईल बरं का. आणि मोठं मंगळसूत्र गळ्यात होतं आणि बाकी सगळं पर्समध्ये. पर्स फुगलेली दिसायची आणि बायका विचारायच्या, आज काय आणले, आज काय आणले. आणि मंजू बोलतच नव्हती. आणि ती म्हणाली, सांगा ना कधी जायचं.
आणि जाऊ जाऊ म्हणेपर्यंत 3-4 दिवस गेले आणि मंजू रोज शाळेमध्ये सोनं घेऊन जायची. घरी ठेवणं रिस्की होतं आणि आज त्यानं 4 व्हीलरच काढली आणि मला चल कोणीतरी बायकोला उचलाच्या आत घेऊन जातो बाबा तुला, आणि एक वेळेस सोनं घेऊन गेलं तरी जाऊ दे, पण माझी बायको सोन्यापेक्षा महत्त्वाची, ती नको जायला. आणि ती हसून म्हणाली, आज 4 व्हीलर कशी काय? सकाळी तर काही बोलला नाही. तो म्हणाला, गर्लफ्रेंडला फिरवायला गेलो होतो. आणि ती नुसती हसली. याच्यानुसार थापा असतात तिला माहीत होतं. आणि त्याच्या ओठाकडे बघून म्हणाली, आणि इथं काय चावलंय? गर्लफ्रेंड चावली वाटतं. आणि ओठांचे तुकडे निघालेत अक्षरशः. आणि तो म्हणाला, अगं ती गर्लफ्रेंडच चावली, बरोबर आहे तुझं. मंजू म्हणाली, ती शाळेतली आईस्क्रीम देते ती का? आणि तो म्हणाला, हट, तिच्या अंगाचा वास येतो, तिच्याजवळ कोण जाते? आणि किती जणांनी वास घेऊन फेकलेलं फूल आहे ते, आपल्याला तसलं जमत नाही. मग असंच बोलत बोलत गेले. सोनं ठेवलं आणि ती लगेच म्हणाली, अहो बदाम शेक. त्यानं लगेच गाडी थांबवली. गाडीतच तिला बदाम शेक आणून दिला. त्याचा ग्लास फुल भरला होता आणि तिच्या तोंडाला लावला आणि म्हणाला, एक घोट घे. ती म्हणाली, मग तुम्हाला घेता येत नव्हता का? माणसं बघतात दिसत नाही का? तो म्हणाला, बघावं म्हणून तर करतोय. आपल्यासारखं बायकोवर येड जवळपर्यंत कोणीच करत नसेल. आणि ती हसून म्हणाली, आणि माझ्यासारखी बायको? आणि तो म्हणाला, बायकोवर तर सगळं डिपेंड असतं, नाहीतर गडी कसा असतो माहीत आहे ना? आणि मग पुन्हा लव बर्ड्स सारख्या गुलुगुलू गप्पा तिथंच सुरू झाल्या. तिला घरी सोडली, पुन्हा शाळेत गेला. आणि ती म्हणाली, मोठ्या दादासाठी खाऊ घेऊन या बरं का, उद्या बॅग द्यायची आहे त्याला, त्याचा खाऊ संपलाय. आणि मग तो येताना सगळं घेऊन आला. मंजूनं सुद्धा आणखीन बरंच काही केलं, चिवडा लाडू, आणि बॅग जवळ ठेवलं आणि बसली मोबाईल घेऊन. आणि तो म्हणाला, उठ, बॅग कोण भरेल? सगळं ठेवलं आणि बसलीस का लगेच? नाहीतर इथे माझ्याजवळ येऊन बस, मी बॅग भरतोय. ती म्हणाली, आता तुम्ही भरताना मग तुमच्याजवळ येऊन काय करू? मला थोडं काम करू द्या. तसा लगेच या सापाला राग आला आणि म्हणाला, आय घालायला मी सगळं करायचं काय? तू काहीच करू नको. बॅग भरता येत नाही म्हणायचं आणि हात वर करून रिकामं व्हायचं. एखाद्या कामातून अंग काढून घ्यायला बरोबर येतं तुला. मंजू म्हणाली, असं एखादं तरी काम लाव सांगा जे माझ्याशिवाय करता. आणि म्हणे अंग काढून घेते. बोलताना तरी खरं बोलत जा. आता जर कोणी ऐकलं ना ती राहताना, तर त्याला खरंच वाटेल की बाई काहीच कामाची नाही. आणि तो म्हणाला, नुसती बसण्याच्या कामाची आहे, चल पटकन हे भर, नाहीतर मोबाईल देईन फेकून. आणि तिला फार राग आला आणि म्हणाली, सारखा ऊत मात आल्यासारखं हे फेकून देईन ते फेकून देईन. आणि ती रागारागात गेली आणि कशी बशी रागात बॅग भरली आणि म्हणाली, घ्या उचला. त्यानं आता तिच्याकडे फार फार डॅशिंग लुक देऊन बघितलं. मंजूनं सुद्धा त्याच्याकडे फार रागात बघितलं. काही सेकंदात आखोही आखोमेट टशनसुद्धा सुरू झाली आणि कोण नजर पाडतं अगोदर अशी शर्यतही लागली. पण आता नेहमीप्रमाणेच नरमदिल मंजू हरली आणि तिची आधीची डॅशिंग नजर आता शांत मादक झाली हळूहळू. आणि ती गालात हसली आणि त्याचा रस्ता अडवून ओठांचा चंबू करून म्हणाली, जानू आता इथून जाऊन दाखवा, अजिबात सोडणार नाही. त्यानं पिशवी उचलली आणि म्हणाला, चल हो बाजूला, मला जाऊ दे. ती म्हणाली, मग जा ना, मी कुठं अडवलं? असं म्हणून दोन्ही भिंतीला 2 हात टेकवले, थोडीशी कंबर वाकडी केली आणि म्हणाली, इथून जाताना मला टॅक्स देऊन जा आणि एक किस घेऊन जा, तरच जाऊ देणार. आणि तो म्हणाला, तू अशी ऐकणार नाहीस, मी तुला टच करणार नाही. आणि ती म्हणाली, ही भीष्म प्रतिज्ञा किती वेळ टिकणार? बघायचं का कोण पागल होतं? आणि तो हसला, पिशव्या खाली ठेवल्या, बेल्ट काढला आणि म्हणाला, थांब, कोण पागल होतं बघण्यापेक्षा कोण पळून जातं हे बघू. बायको अशी लाडात आली की मला पण चेव चढतं तिचे लाड करायला. आणि तिला वाटलं, कशाला मारतोय नवरा, भीती घालतोय फक्त. पण त्यानं खरंच तिच्या मांडीवर एक एक फटका, पार्श्वभागावर सुद्धा एक एक फटका दिला. आणि माराची सवय नसलेली मंजू मांड्या चोळत पळाली आणि त्याला म्हणाली, डफर कुठले, आता अजिबात बोलणार नाही, मला मारता का? तो आता काहीच न बोलता गेला आणि थोड्या वेळाने बॅग देऊन परत आला. आणि आता ती रुसून बसली.
मग त्यानं तिला पकडली, उचलून मांडीवर घेतली. आणि हे असलं खूपदा चालायचं. त्यांची मुलंसुद्धा मांडीवर बसली नसतील त्याच्यापेक्षा जास्त वेळा मंजू मांडीवर असायची त्याच्या. आणि मग तो असंच तिला म्हणाला आणि ती म्हणाली, मग मला लग्न करून कशाला आणली, जर मुलं मांडीवर घ्यायची होती तर. तो म्हणाला, अगं आज तू आलीस मग मुलं आली आणि बघू कुठं लागलं, असं म्हणून त्यानं तिचा गाऊन मांडीपर्यंत वर घेतला आणि बघितलं तर लाले लाल झालं होतं आणि तिच्या मांडीवरून हळूवार हात फिरवायला लागला. तिला पुन्हा कसं तरी झालं आणि म्हणाली, इतकं मारतात का, किती दुखतं. आणि तो गाऊनमधून तिच्या छातीत डोकवत म्हणाला, मग इतके लाड करून घेतात का, आणि रोज लाड असतो त्यापेक्षा आज थोडा जास्त झाला असं समज. इतक्यात वाजला फोन आणि समोरून त्याची बहीण होती कविता. मग मंजू उठूनच गेली आणि बहीण भावाचं बोलणं झालं. फोन मंजूकडे आला आणि मंजू तिला म्हणाली, राम राम. आणि ती पण हसून म्हणाली, राम राम. आणि मग ती म्हणाली, काय फोन करत नाही, काय नाही, काय आठवण वगैरे येते की नाही. आणि मंजू म्हणाली, आम्हीच आठवण करायची आणि आम्हीच फोन करायचे, यांना आठवण येते का, मग का फोन करत नाहीत दररोज. आणि सारखं असेच टोमणे देत बोलायची ती कविता. मंजू म्हणाली, तुम्ही येणार होता ना ताई, काय झालं. ती म्हणाली, येणार होते, अण्णा येणार होते त्यांच्यासोबत, पण आता तुम्ही या बी म्हणा, आग्रह करेना, मग काय करायचं. आणि मंजूला वाटलं, हिच्या रस्त्याला कोणी काटे लावलेत का, यावं की उठून. पण ही कविता ना अशीच होती, तिच्या मनात सगळं असायचं. त्यांनी हे करावं, आम्ही त्यांना ते करावं, सगळं मोघम बोलायची. आणि पुन्हा म्हणायचो, त्यांनीच केलं बाई, मी नव्हतं मागितलं. तिचा नवरा तिला जास्त फिरू देत नव्हता कुठं, म्हणून तिला वाटायचं की मंजू विजयनं तिच्या नवऱ्याला आग्रह करावा आणि म्हणावं, तिला पाठवा 4 दिवस. आणि तिच्या नवऱ्यानं आकडायचं. तिथं गावाला गेल्यावर सुद्धा तसंच. 200-300 मीटरवर घर होतं तिचं आणि माहेर सासर, आणि तिथंच जेवायला बोलवायचं असलं की आग्रह करायचा. मंजूला अजिबात आग्रह करू वाटायचा नाही मनापासून, पण ही सासू एक नंबरी लुबरी, कविताला बोलवा, कविताला बोलवा, जणू काही ही कविताला कधी भेटतच नाही. असंच करायची मंजू गेल्यावर. आता काय नववी नवरी आहे का ही, जे तिच्या नवऱ्याला आम्ही आग्रह करायचा आणि मग त्यानं पाठवायची, काहीतरीच फालतूगिरी. पण त्या सासूला वाटायचं, बाई माझी लेक अजून एक नवी नवरीच आहे. आणि मंजू मनात म्हणाली, तुम्हाला कुठे जास्त आवड आहे आमची, म्हणून आम्ही तुम्हाला आग्रह करून करून बोलवायचं. पण आता मंजू स्वतःवर कंट्रोल ठेवत म्हणाली नेहमीप्रमाणेच, ताई अहो प्रत्येक रविवारी काही ना काही काम निघतं, त्यामुळे पाहुणे आले तर त्यांच्याजवळ थांबायला आम्हाला वेळ तरी हवा ना, म्हणून पुन्हा फोन नसेल केला यांनी. आता एक दिवशी या निवांत. आणि ती म्हणाली, निवांतच यायचं आहे. आता मंजूला इकडे कमी कामं असल्यासारखं सगळे तिच्या जीवावर बसून खायला येणार होते. निवांत बसायला बंगला होता ना. पण असू द्या, ती आपली शांत झाली आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारून फोन ठेवला. मंजू विजयला म्हणाली, कशी बोलते हो ताई, टोमणे मारल्यासारखं, म्हणे तुम्ही बोलवत नाही, आम्ही कसं यायचं, आता यांना काही बोलवावं लागतं का. तो म्हणाला, अगं गावाकडची लोक अशीच असतात, सोडून द्यायचं. आणि झालं की आणखीन एक घटना घडली. 2-3 दिवसांनी मंजूला 5:30 वाजता संध्याकाळी फोन आला त्याचा आणि म्हणाला, अगं कविताची पोरगी आली आहे स्टँडवर, तिला आणायला चाललो आहे. मंजू म्हणाली, अशी अचानक कशी, तुम्हाला कशी. तो म्हणाला, अचानक नाही अगं, युनिव्हर्सिटीत आली होती, 2-3 दिवस ती इथेच होती, तिचं झालं आहे सगळं सेमिनार आणि आता म्हणून आपल्याकडे येते ती. आणि ती म्हणाली, तुम्हाला कोणी सांगितलं की ती इथे आहे 2-3 दिवस. तो म्हणाला, कवितानं त्या दिवशीच सांगितलं. आणि मंजू म्हणाली, बघा तुमची बहीण मला इतकं बोलली, पण एका शब्दानं म्हणाली नाही की माझी मुलगी वहिनी कोल्हापुरात आली आहे आणि तुमच्याकडे येईल. किती मुख्य माजाची आहे हो तुमची बहीण. का मला अजूनही किंमतच नाही तुमच्या घरात, तुमच्या घरच्यांकडून. भावाला तेवढं सांगितलं पोरगी तिथं आहे आणि तुम्हीसुद्धा मला बोलला नाही, लक्षात ठेवा. आज सांगताय का. तुमच्या घरचे असेच आहेत, अगदी पहिल्यापासून मला भाव देणारच नाहीत. मी नुसती घरातली मोल करीन. यांचे पाहुणे रावळे तुम्हाला विचारून घरात येतात आणि मी करून घालायचं तुमचं ऐकून. मंजूला वाईट वाटत होतं. नंदने एकदा तरी म्हणायचं, बहिणी पोरगी येणार आहे आणि मी आणखीन तयारी केली असती की तिच्या स्वागताची.
आणि तिची ही खंत कधीच कुणाला कळणार नव्हती बहुतेक. नालायक माणसं, मामा तेवढा आपला, मामी आपली नाहीच अशीच समजूत. आणि मरू दे, 18 वर्ष झाली लग्नाला, ती जमात सुधारली नाही आणि इथून पुढे तरी कधी सुधारणार? नाहीच सुधारणार. मग मंजूनं आपल्या गोड पुरणपोळ्या केल्या, गुरुवार होता म्हणून छान बाजरीची भाकरी वगैरे केली, मस्त पिठलं केलं. तिला हॉस्टेलला बाकी काही खायला मिळत नाही ना, मग असं गावरान जेवण तिला आवडलं. मंजूनं तिची छान काळजी घेतली मुलीची. तिला काय हवं नको ते बघितलं. आणि मग हळूच नंदेचा फोन आला. वहिनी काय करता? मंजू म्हणाली जेवलो आत्ताच आणि बसलोय. पण ताई मला एका शब्दानं तरी म्हणायचं की तुम्ही, मला माहीतच नाही, मला आत्ता कळलं. आणि ती गप्प बसली आणि म्हणती कशी, तुम्ही स्टेटसला बघाल असं वाटलं. आणि मंजू म्हणाली मला वेळच नसतो, मी कधी स्टेटस बघू? म्हणजे आता ही मूर्ख माणसं एखाद्याच्या लग्नाला पण सांगणार नाहीत, स्टेटसला बघूनच या असं म्हणणार का? अति झालं आणि हसू आलं असं काम होतं या अडाणी सासूचं आणि नंदचं. सोशल मीडियाचा वापरसुद्धा किती प्रमाणात करावा हे त्यांना कळत नव्हतं. अडाणीच होते, पण पुरेपूर वापर करायचे एखाद्या गोष्टीचा. शिकलेली माणसं कंटाळायची आणि या अडाणी बायका अति करायच्या. म्हणे स्टेटसला बघून कळते आणि मग आम्हीच तिला स्टेटस बघून बोलवायचं आणि सारखंच तिथं स्टेटसच चेक करायचं का? आता कुठं गेली, मग कुठं गेली? आपला भाऊ बहिणी किती बिझी असतात हे सुद्धा कळत नाही. आणि लगेच चांडाळ चौकडी जमा व्हावी तशी सासूचा फोन आलाच आणि म्हणाली, पुन्हा फोनसुद्धा केला नाही विजयनं या म्हणून. कुठं फिरायला गेलता की काय तुम्ही? पुन्हा आल्यावर फोन करतो म्हणाला. अण्णा, कविता निघाले होते, का फोन केला नाही? आणि आम्हाला तुम्ही बोलवतच नाही, राहावं 2 रात्री येऊन म्हटलं तर. आणि मंजू मनात म्हणाली आता नात आली ना, आणि नाहीतर तिचं स्वागत कसं होतं हे बघायचं असेल. आम्हाला खूप कामं असतात मंजू म्हणाली. मला मग यायचं असेल तर येत जा ना, आम्ही नाही म्हणत नाही. आणि झालं की दुसऱ्या दिवशी म्हातारी आलीच. मंजूची मुलं लहान होती तेव्हा इतक्या गडबडीत नाही आली कधीच, पण आता तिच्याकडे खूप यावं वाटत होतं. तिच्या गरजेला कोणीच येत नव्हतं आणि मंजूची गरज संपली की बरोबर जमा व्हायचे. नेमकी मंजूची पाठसुद्धा दुखत होती, तरी ती सगळं करत होती. आणि म्हातारी नातीच्या बगलेत बसत होती. आणि विजयचं काही नाही, भाजी देखत आईसमोर तिला रोजच्यासारखं सगळं चारायचा. आणि त्याच्या प्रेमामुळे ती त्याच्या घरच्यांचं करायची. तुझ्या घरचे तू बघ, मला देणं घेणं नाही, असं त्याला कधी कोड्यात टाकलं नाही तिनं, त्या मनीषासारखं. आणि किचनमध्ये त्या नसल्या की मिठीसुद्धा मारायचा. त्याचं रोजचं प्रेम कोणाच्याही येण्यानं कमी होत नव्हतं. मग रात्रीच्या 10 वाजले. सगळं आवरून मंजू खालीच बसली आणि थोड्याशा सासूसोबत गप्पा माराव्या असं तिला वाटलं. आणि ती त्याला म्हणाली, आहो इकडे या आणि थोडी पाठ दाबा ना. तर सासू लगेच म्हणाली, त्याला कशाला सांगते, तो गडी आहे. आणि मंजूला राग आला. ती मनातच म्हणाली, तुझा गडी काय काय दाबतो माहीत आहे का? म्हणजे 4 चौघात लग्नाच्या इतक्या वर्षानंतर नवऱ्यानं बायकोला हातही लावायचा नाही, असली ही अडाणी जनता. आणि मंजू आता उठली, सासूसोबत गप्पा मारायच्या कॅन्सलच केल्या आणि म्हणाली, तिच्या गप्पा ऐकल्या तर मी चक्रावून जायची. खायला प्यायला घालूया आणि गप्प बसूया, जास्त जवळ जायला नको सासूच्या. आणि मंजू आता तिच्या बेडरूममध्ये गेली. मुलगा झोपवला आजीकडं आणि एक गोड हाक मारत म्हणाली, आहो. आणि आहो लगेच बेडरूममध्ये काहो करत आईशी मारलेल्या गप्पा बंद झाल्या आणि बसली गुपचूप. सासू झोपली. म्हातारीच्या अंगात नाही म्हटलं तरी अजूनही नकरा होताच, तो काही जाणार नव्हता. आणि म्हातारी म्हणाली, पाठ दुखते तर टोचायचं तरी. पण आता रात्र झाली, दवाखाना बंद झाला. आणि मंजू हसून म्हणाली, आहो रात्र झाली, आता आपला दवाखाना उघडा ना आणि टोचवा इंजेक्शन. आणि त्यानं हसून तिची मालिश करायला सुरुवात केली. आणि ती उठली आणि त्याला म्हणाली, तुमची आई लुडबुड का करते हो आपल्यात? खा पे आणि गपझोप की म्हणावं. तो पुन्हा म्हणाला, अडाणी असतात ग, जाऊ दे, मी ऐकतोय का तिचं? नाही ना. मंजू म्हणाली, तुम्ही कोणाचं ऐकत नाही म्हणून तर मी तुमचं ऐकते, नाहीतर कधीच सगळ्यांची कावड काढली असतीच तुमच्या सहित. तो आता चिडला नाही, उलट हसायला लागला. आणि तिच्या पाठीची मालिश करता करता आणखीन बरंच काही झालं. आणि सासू घोरायला लागली आणि विजयश्रीची इकडे झोप उडाली. आणि आता ती म्हणाली, जानू मला ऑल नाईट जागरण करायचं आहे, चला गप्पा मारूया. त्यानं आता तिचं तोंड दाबलं आणि घेतली मिठीत आणि थोपटून थोपटून झोपवली. आणि म्हणाला,
सकाळी तुलाच उठून करायचं आहे सगळं. उद्या मोलकरणीनं सुट्टी घेतली आहे आपल्या. आणि ती हसून त्याच्या मिठीत झोपली, कारण त्याची मिठी म्हणजे तिचा ऊर्जा स्रोत होता. आणि तो मधूनच म्हणाला, आई घातली मंजू, अगं पान आणलं होतं विसरलो, फ्रीजमध्येच राहिलं. मंजू म्हणाली, राहू द्या तसंच, उद्या तुमच्या आईसमोरच पान खायचं दोघांनी, मग बघू तिच्या बुडाला किती आग लागते. आणि तो खूप हसला.